राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता। कामकाज सध्या स्थगित झालेला आहे। मात्र या दोन महत्त्वाच्या घटना आजच्या दिवशी घडलेल्या आहेत। चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंची भेट घेतलेली आहे, ठाकरेंना चॉकलेट दिलेलं आहे आणि त्याचबरोबर यावेळी उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांना असंच प्रेम राहू दे असं सुद्धा म्हटलेलं आहे। तर पहिलं दृश्य आपण पाहतोय विधान भवनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे। लिफ्टची ते वाट पाहत होते। यावेळी दोघांमध्ये संवाद सुद्धा झाला। म्हणजे उद्धवजींची भूमिका स्पष्ट असते, पाटणं काय असतं असं काय भूमिका नसते आणि त्यांची भूमिका स्पष्ट आहे। ते आता खरं तर प्रेसमध्ये सुद्धा त्या भूमिका सांगते। खूप खूप धन्यवाद सर सामटूशी बातचीत केल्याबद्दल। हे होते वैभव नाईक ज्यांनी असं सांगितलं की उद्धवजींनी भूमिका मांडलेली आहे की काही झालं तरी पुन्हा एकदा भाजपसोबत आम्ही जाणार नाही। कॅमेरामॅन नितीन बोधारेंसह सूरज मसरूरकर, साम टीव्ही, मुंबई। सर आज एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं। उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र एका लिफ्टने प्रवास, कशाची नांदी म्हणावी लागली? नाही, ह्या भेटी औपचारिक होत्या आणि काही थोडक्या वेळेसाठी झाल्या होत्या आणि काही ठरून झाल्या नव्हत्या आणि त्या संदर्भात उद्धवजी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। त्या संदर्भात पण तुम्ही सोबत होतात, नेमकं काय वाटलं दोघांच्या देहबोलीवर? ना ते आता आमचे उद्धवजी खरं नेते आहेत, त्यामुळे त्यांची देहबोलीपेक्षा आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करतोय आणि त्यांच्या भूमिका आहेत त्या आम्ही लोकांसमोर मांडण्याचं। आज बघितलं की महाराष्ट्रातले मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरेंकडे आज लोक आशेने बघतायत आणि सगळ्याच लोकांनी उद्धवजींचं अभिनंदन केलेलं आहे आणि तसं अभिनंदन आपण बघितलं की सगळ्यांनी अभिनंदन केलं आहे। आज राज्यातलं एक नेतृत्व म्हणून उद्धवजींचं नेतृत्व आज पुन्हा एकदा लोकांसमोर आलेलं आहे आणि महाविकास आघाडीच्या पहिल्या ह्या सगळ्या नेत्यांमध्ये आज उद्धवजींनी नेतृत्व केलं आहे म्हणून 31 सीट आल्यात। याबद्दल आता शिक्कामोर्तब समोर विधानमंडळात। सर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट दिलेलं आहे उद्धव ठाकरेंना। एका ठिकाणी ही जी दृश्य आले पण अनौपचारिकच भेट या ठिकाणी झाली नाही, पण काहीतरी असं वाटतं का की भविष्यामध्ये पुन्हा शिवसेना भाजप एकत्र येतील? तर आता उद्धवजींनी मागे पण सांगितलंय की भाजपने बोलवलं तरी आम्ही भूमिका काय, म्हणजे उद्धवजींची भूमिका स्पष्ट असते, पाटणं काय असतं असं काय भूमिका नसते आणि त्यांची भूमिका स्पष्ट आहे। ते आता खरं तर प्रेसमध्ये सुद्धा त्या भूमिका सांगते। खूप खूप धन्यवाद सर सामटूशी बातचीत केल्याबद्दल। हे होते वैभव नाईक ज्यांनी असं सांगितलं की उद्धवजींनी भूमिका मांडलेली आहे की काही झालं तरी पुन्हा एकदा भाजपसोबत आम्ही जाणार नाही। कॅमेरामॅन नितीन बोधारेंसह सूरज मसरूरकर, साम टीव्ही, मुंबई।